2025 IPLचं अंतिम पर्व। 18 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर RCBचं स्वप्न पूर्ण झालं। विराट कोहलीचा संघ नाही, पण त्याच्या संघानं ट्रॉफी उचलली। बंगळुरूच्या रस्त्यांवर चाहत्यांचा महास्फोट झाला। मिरवणूक निघाली, आनंदाचं वादळ उसळलं। पण काही क्षणात आनंदाचं ते वादळ शोकाचं वादळ ठरलं। गर्दीत धक्का लागला, लोक ओरडले, काहींना श्वास घ्यायलाही जागा उरली नाही आणि 11 लोक जीव गमावून गेले। हे कोणीही अपेक्षित केलं नव्हतं। घरातून जे हसत खेळत मिरवणूक पाहायला गेले होते ते परतलेच नाहीत। या सगळ्यामागं कोण जबाबदार? RCB फॅन्सनी सोशल मीडियावर अरेस्ट विराट कोहली असा ट्रेंड चालवला। पण इथे थांबून विचार करा, विराटनं काय केलं? त्यानं कोणाला बोलावलं होतं का गर्दी करायला? त्यानं कोणतं आयोजन केलं होतं का? तर नाही। तो मैदानावरही नव्हता, तो मिरवणुकीचा चेहरा नव्हता, तो फक्त संघाचा चेहरा होता। पण त्या मिरवणुकीच्या दुर्दैवाचा नाही, ज्यांनी आयोजन केलं, DNA नेटवर्क, KSCA RCB मॅनेजमेंट, त्यांच्यावर FIR दाखल झालाय। पोलीस अपुरे होते, सुरक्षा नव्हती, लोकसंख्या ओसंडून गेलेली। हे फक्त एक सेलिब्रेशन नव्हतं, हे कंट्रोल शिवाय झालेलं धुमाकूळ होतं। आज RCB ट्रॉफी घेऊन घरी गेलं, पण 11 घरात मातम पसरलाय। क्रिकेट हा उत्सव आहे, पण नियोजन नसेल तर त्या उत्सवाचं शोकसत्र व्हायला वेळ लागत नाही। आज प्रश्न ट्रॉफीचा नाही, प्रश्न जबाबदारीचा आहे। विराटवर बोट दाखवणं सोपं आहे, पण जो खरंच जबाबदार आहे त्याला सवाल विचारायलाच हवा।